आपण ईश्वराची आराधना करूयात, प्रार्थना करूयात. पवित्र 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 सेनेच्या सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वीच्या निर्माण करत्या, मान महिमा गौरव देत तुझ्या दयेच्या स्नाजवळ या पवित्र वारी आम्ही सर्वजण एकत्रित झालेलो आहोत. प्रभू परमेश्वरा, या उपासनेचा लाभ तू आम्हाला घडू दिलास त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. आणि यावेळेस जसे आहोत तसे तुला सादर होतो. आम्हा पातक्यांचा स्वीकार कर. प्रभू परमेश्वरा, यावेळेस आमचं अंतःकरण अनेक जगिक चिंता काळज्या यांनी भरलेलं आहे. प्रभू परमेश्वरा, त्यामुळं आमचं मन विचलित झालेलं आहे. यावेळेस आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन होतो आणि विनंती करतो, आमच्या अंतःकरणातील सर्व जगिक विचार, चिंता काळज्या नासोरे येशूच्या नावामध्ये दूर कर. आमचं अंतःकरण स्थिर कर. आणि प्रभू परमेश्वरा, यावेळेस आमचं संपूर्ण लक्ष तुझ्या उपासनेमध्ये असावं, म्हणून आम्हावर अनुग्रह कर, कृपा कर. या ठिकाणी होणारी सर्व भक्ती तू स्वर्गलोकी मान्य करून घे. आणि प्रभू परमेश्वरा, जे माध्यम तू आम्हाला तुझ्या उपासनेसाठी देऊ केलेलं आहे त्या माध्यमाबद्दलही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि प्रभू, या उपासनेचा लाभ घेत असणाऱ्या प्रत्येकाला तू आपल्या विपुलतेच्या आशीर्वादाने भर. येशू ख्रिस्तांचा तारणारा याच्या गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 383, उपासना संगीत गीत क्रमांक 383 हे गीत गाऊन परमेश्वराचं गौरव करूया. ख्रिस्त माझा
अंगीकार एकत्रित म्हणूयात. सर्व समर्थ एकच देव पिता, आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंतप्रधानाच्या दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्यावर विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर विश्वास ठेवतो. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण स्तोत्राचं वाचन करूयात. स्तोत्र क्रमांक 101. स्तोत्र क्रमांक 101. आणि या स्तोत्राचं वाचन आपल्यासाठी स्मरण पंडित हे करतील. यावेळेस आपण स्तोत्राचं वाचन करूया. स्तोत्र क्रमांक 101. नीतीने वागण्याची प्रतिज्ञा. दाविदाचे स्तोत्र. दया व न्याय याविषयी मी गाईन. हे परमेश्वरा, मी तुझी स्तोत्रे गाईन. मी सुज्ञतेने सरळ मार्गाने चालेन. तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतकरणाने वागेन. मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रासमोर येऊ देणार नाही. अनाचाराचा मी तिरस्कार करीतो, तो मला बळगणार नाही. हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल. मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. आपल्या शेजारीची गुप्तपणे चहाडी करणाऱ्याच्या मी विध्वंस करीन. जो कुरबाज व गर्विष्ठ मनाचा आहे, त्याची मी गय करणार नाही. देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावे म्हणून माझी त्याच्यावर नजर असते. सात्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल. कपट करणाऱ्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही. असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही. देशातल्या सर्व दुर्जनांचा रोज सकाळी विध्वंस करीत जाईल. म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दृष्टाई करणाऱ्या सर्वांचा उच्छेद होईल. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यास गौरव असो. जसे प्रारंभी होते, सदा आहे व सर्वदा युगानुयुग होईल. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण जुन्या करारातून काही वचनं वाचूयात. जुन्या करारातून नीतिसूत्रे याचा 16वा अध्याय. नीतिसूत्रे याचा 16वा अध्याय आणि यातील 1 ते 10 ही वचने आपल्यासाठी याचं पुढारपण आदेश क्षेत्रे हे करते. यावेळेस आपण जुन्या करारातून नीतिसूत्रे याच्या 16वा अध्याय आणि 1 ते 10 वचनं वाचू. नीतिसूत्रे 16, 1 ते 10. जीवन आणि वर्तणूक या संबंधीचे सूत्रे. मनात योजना करणे मनुष्याच्या हाताचे आहे, पण जीवेने उत्तर देणे परमेश्वराकडेचे आहे. मनुष्याचे सर्व मार्गात त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मेतून पाहतो. आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे. दुर्जन देखील अरिष्टाच्या दिवसांसाठी केलेले आहे. प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याच्या परमेश्वराला वीट येतो. त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही, हे मी टाळी देऊन सांगतो. दया व सत्य यांच्या योगाने पापाचे शालन होते आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने मनुष्य दुष्कर्मांपासून दूर राहतात. मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले, म्हणजे तो त्याच्या शत्रूंसही त्यांच्याशी समेट कराव्यास लावितो. अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळतीतून न्यायाने कमवलेले थोडे बरे. मनुष्याचे मन मार्ग योजितात,
पण परमेश्वर त्याच्या पावलास मार्ग दाखवितो. राजाच्या तोंडाचे शब्द देववचन आहे. न्याय करताना त्याचे मुख अन्याय करीत नाही. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी नव्या करारातून काही वचनं आपण वाचणार आहोत. नव्या करारातून संत पावलाचे इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय यातील 1 ते 10 ही वचने. तारण प्राप्ती देवाच्या कृपेने होते. तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकात आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैविक वासनांना अनुरूप असे वागलो. आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दयासंपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले. ह्यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर देवाचे दान आहे. कोणी अढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्ये करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली आहे. येथे शास्त्रपाठ वाचन पूर्ण होते. वाचलेल्या सर्व वचनावर देव आशीर्वाद पाठवो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि युगायुग असो. आमीन. पवित्र शुभवर्तमान वाचन यावेळेस आपण करणार आहोत. संत मत्तयाने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान याचा 25वा अध्याय यातील 14 ते 30 ही वचने आपल्यासाठी याचं पुढारपण मंडळीचे प्रमुख आचार्य रेव्हरंड सुधीर गायकवाड पाळकसाहेब करतील. आजच्या दिवसाकरता नेमलेले पवित्र शुभवर्तमान संत मत्त्यानं लिहिलेले पवित्र शुभवर्तमान. संत मत्त्यानं लिहिलेले पवित्र शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि 14व्या वचनापासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. रुपयांचा दृष्टांत. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासास बोलावून त्यास आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो प्रवासास गेला. ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लागले जाऊन त्यावर व्यापार केला व आणखीन 5,000 मिळवले. तसेच ज्याला 2,000 मिळाले होते त्यानेही आणखीन 2,000 मिळवले. परंतु ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन भूमी खणली
व तीच आपल्या धन्याचा पैका लपविला. ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन भूमी खणली व तीच आपल्या धन्याचा पैसा लपविला. मग बहुत काळानंतर त्या दासांचा धनी आला व त्यांचा हिशोब घेऊ लागला. तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण मला 5,000 सोपवून दिले. पहा, त्यावर मी आणखीन 5,000 मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्याविषयी विश्वासू झालास. मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. आपल्या धन्याचे सुख भोगावयास ये. नंतर ज्याला 2,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण मला 2,000 रुपये सोपून दिले होते. पहा, त्यावर मी आणखीन 2,000 मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्याविषयी विश्वासू राहिलास. मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. आपल्या धनाचे सुख भोगावयास ये. मग ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण कठोर मनुष्य आहात. जेथे आपण पेरले नाही तेथे कापणी करिता व जेथे पसरले नाही तेथून जमा करिता, असे मला आपल्याविषयी कळाले. म्हणून मी भिवून आपले 1,000 रुपये भूमीत खणून भूमीत लपवून ठेविले होते. पहा, ते तुमचे तुम्हाला मिळाले आहे. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापितो व पसरले नाही तेथून गोळा करीतो, हे तुला ठाऊक होते. तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे असते, म्हणजे मी आल्यावर माझे मला सव्याज मिळाले असते. यास्तव हे 1,000 रुपये याचपासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 आहे त्याला द्या. कारण ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला विपुल होईल, आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याचपासून घेतले जाईल. आणि या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. येथे पवित्र शुभवर्तमान वाचन समाप्त होते. वाचलेल्या या सर्व वचनांवर दैवाप आशीर्वाद पाठवो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे युगान युग असो. आमेन, आमेन. या वेळेमध्ये आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाणार आहोत, आणि आपल्यासाठी ही मध्यस्थी मंडळीचे प्रमुख आचार्य रेव्हरेंड सुधीर गायकवाड पाळकसाहेब करतील. प्रार्थना करूयात. सर्व समर्थ थोर आणि कृपाळू गौरव यहोवा दे बापा, मान, महिमा आणि गौरव दे तुझ्या दयेच्या सणाजवळ येतो. कृपावंत होऊन नवीन महिन्याच्या या 3ऱ्या प्रभुवारी तुझ्या समक्षतेत आणि सानिध्यात येण्याची महान संधी तू आम्हाला दिलीस. तुझे मनोभावे आभार मानतो. गत आठवड्यामध्ये आम्हा प्रत्येकांना सांभाळलंस, सुरक्षित ठेवलंस, निरोगी ठेवलंस. आमच्या सर्व गरजा आपल्या दैवी भांडारातून विपुलतेत पुरवल्यास. याबद्दल आम्ही तुझे मनोभावे आभार मानतो. यहोवा दे बापा, कौटुंबिक उपासनेच्या माध्यमातून याही प्रभुवारी तू आम्हाला आपल्या सानिध्यात घेतलंस. याबद्दल मी तुझे आभार मानतो. आणि त्या सर्व कुटुंबांबद्दल मी तुला धन्यवाद देतो, जी कुटुंब यावेळेस
तुझ्या पवित्र समक्षतेत सादर झालेली आहे, उपासनेकरता एकत्र आलेली आहे आणि तुझं नाम संकीर्तन करत आहे. ते कोणीही आशीर्वादाला मुकणार नाही, हा माझा विश्वास आहे. यहोवा देव बापा, वाचलेली सर्व वचन नव्या नामासाठी आशीर्वादित कर आणि या वचनांद्वारे येणारा बोध हा पवित्र आत्म्याद्वारच असावा असं तू कर. येथपर्यंत यहोवा या मंडळीला तू राखलं, सांभाळलंस, आमच्या मंडळीतील सर्वांना सुखी निरोगी ठेवलंस. मी तुझे आभार मानतो. मंडळीतील सर्व कुटुंब, त्या कुटुंबातील सर्व लहान थोर, वडीलजन, वयोवृद्ध, तरुण तरुणी, प्रौढ सर्वांना तुझ्या हाती देतो. प्रत्येकांच्या काळजी, चिंता, विवंचना नाहीशा कर. ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना ते प्राप्त होऊ दे आणि पित्या परमेश्वरा, सर्व गोष्टींचा पुरवठा सर्वांना सर्वत्र होत राहावा असं दयेने आणि कृपेने होऊ दे. बापा देवा परमेश्वरा, या भयंकर महामारीच्या कालावधीमध्ये एकपर्यंत आम्हा सर्वांना, आमच्या कुटुंबांना तू सुरक्षित सुखरूप ठेवलंस, म्हणूनही मी तुझे आभार मानतो. येथून पुढे येशू ख्रिस्ता, तुझ्या रक्ताच्या संरक्षणामध्ये आम्ही सर्वजण येतो. तुझ्या रक्ताच्या संरक्षणाबाहेर आम्ही कोणी जाऊ नये असं दयेने आणि कृपेने होऊ दे आणि ही महामारी लवकरात लवकर संपूर्ण जगातून नाहीशी व्हावी अशी आम्ही प्रार्थना करतो. यहोवा देव बापा, नव्यानं संपूर्ण जग आता धास्तावलेलं आहे का, तर परत एक बार दुसरी लाट महामारीची येण्याची शक्यता विद्वानांनी, तज्ञांनी व्यक्त केलेली आहे. परंतु यावेळेस यहोवा देव बापा, येशू नाझरेतकराच्या नावामध्ये आम्ही हा विश्वास घोषित करतो आणि जाहीर करतो की आता येणारी लाट ही कुठल्याही महामारीची असणार नाही, आजार रोग पिढीची असणार नाही, तर आता येणारी लाट ही आरोग्याची असेल. आता येणारी लाट ही संजीवनाची असेल. आता येणारी लाट ही तारणाची असेल. आणि यहोवा, आम्ही हा विश्वास बाळगतो. हे तू केलेला आहेस, हा विश्वास आम्ही घोषित करतो. संपूर्ण जगामध्ये यहोवा ही तारणाची, आरोग्याची लाट यावी हीच आमची प्रार्थना आहे. यहोवा देव बापा, या भयंकर महामारीच्या कालावधीमध्ये आमच्या देशाचे पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ, राष्ट्रपती, राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यस्तरीय मंत्रिमंडळ सर्वांना तू सुज्ञतेचा आत्मा देत आहेस. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. आम्ही तुझे आभार मानतो. सहाय्य कर यहोवा, सहाय्य कर. यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, विशेष रीतीनं सीमांत प्रदेशांमध्ये जे तणावाची परिस्थिती आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे, येशूच्या नावात ही परिस्थिती बदलून जाऊ दे. देव बापा, हा देश, या देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा असं तू कर. आम्ही प्रार्थना करतो या देशाची सर्व संरक्षण यंत्रणा, लष्करातील सर्व अधिकारी आणि जवान, निमलष्करी दलातील अधिकारी आणि जवान, पोलीस फोर्स, त्याचप्रमाणे इतर संरक्षण यंत्रणा सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आणि ज्या अनेकांनी या देशाचं संरक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे, यहोवा त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन कर, ही आमची प्रार्थना आहे. हा देश नव्यानं सुजाम सुफलाम व्हावा अशी आमची प्रार्थना आहे. यहोवा, आम्ही प्रार्थना करतो चर्च ऑफ नॉर्थ इंडिया या संस्थेसाठी. या संस्थेचे सन्माननीय मॉडरेटर, डेप्युटी मॉडरेटर, त्याचप्रमाणे या संस्थेअंतर्गत असणारे 27 धर्मप्रांत, त्या 27 धर्मप्रांतांचे प्रमुख धर्माचार्य अर्थात बिशप, त्यामध्ये पुणे धर्मप्रांताचे बिशप राईट रेव्हरंड पॉल दुपारे आणि त्यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सर्व मंडळ्या, त्या मंडळांचे प्रमुख आचार्य, सह आचार्य, डीकन्स आणि ले लीडर्स आणि उपासक सर्वांवर आशीर्वाद पाठव. आणि यहोवा, केवळ तुझं आणि तुझं कार्य या धर्मप्रांतात आणि चर्च ऑफ नॉर्थ इंडियामध्ये घडावं असं तू कर अशी आम्ही प्रार्थना करतो. यावेळेस विशेष रीतीनं आम्ही प्रार्थना करतो गुजरात डायसिसचे बिशप राईट रेव्हरंड सिल्वान ख्रिश्चन, त्याचप्रमाणे राजस्थान डायसिसचे रिटायर्ड बिशप कॉलिन थिओडोर. पिता परमेश्वरा, दोघांनाही आरोग्याची गरज आहे आणि ते आरोग्य तू पुरवावंस अशी आमची प्रार्थना आणि विनंती आहे. यहोवा, इतर जे सर्व आजारी जन आहेत ज्यांची नावं आम्हाला माहीत नाही, परंतु तू सर्वांना नावाने ओळखतो, प्रत्येकांसाठी आम्ही तुझं आरोग्य मागतो आणि आरोग्य स्वीकारतो सर्वांसाठी. प्रत्येकाला ते प्राप्त होऊ दे.
यहोवा दे बापा, लवकरात लवकर ही परिस्थिती बदलावी, मंदिरं उघडली जावीत, तुझ्या पवित्र वेदीवर येऊन, तुझ्या पवित्र मंदिरात येऊन आम्हाला तुझी उपासना करता यावी, अशी संधी तू आम्हा सर्वांना दे, ही माझी प्रार्थना आणि विनंती आहे. यहोवा, आम्हा पाप्यांवर दया कर. उपासनेत पुढे जात आहोत, तू आमचं सहाय्य कर. तारणारा ख्रिस्त याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तू ऐकत्या. आमेन. यावेळेस आपण देवाच्या पवित्र वचनाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या माना झुकूया आणि गीताद्वारे परमेश्वराजवळ पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागत असताना गीत गाऊया. प्यारे मसीहा आशीष देना, आत्मा से तू भर दे हमें. प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें. प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें. प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें. हालेलुया, 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 हालेलुया. प्रार्थना करूयात. सर्व समर्थ यहोवा दे बापा, आभार मानतो यावेळेस तुझ्या पवित्र वचनातून मनन आणि चिंतन करण्याकरता ही वेळ तू दिलेली आहेस. यहोवा, तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. पवित्र आत्म्या, तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचे उपकार स्तुती करूयात. या महिन्याच्या 11व्या, या वर्षाच्या 11व्या महिन्याच्या 3ऱ्या प्रभुवारी आज प्रभू आपल्याला त्याच्या समक्षतेत घेत आहे. आणि फिरून एक वार गत आठवड्यामध्ये देवानं तुमचा आणि माझा सांभाळ केला, प्रतिपाळ केला आणि आपल्या सर्व गरजा त्याच्या दैवी भांडारातनं विपुलतेत पुरवल्या. विशेष रीतीनं आपल्याला आरोग्य दिलं, सजीव ठेवलं, सुस्थितीत ठेवलं. याबद्दल आपण अंतःकरणापासून प्रभूला धन्यवाद देऊयात आणि आपल्या मुखाची कबुली अंतःकरणाचा विश्वास जाहीर करताना म्हणूयात, यहोवा तू चांगला देव आहे. तुझ्यासारखा चांगला देव पूर्वी कोणी नव्हता, नंतर कोणी होणार नाही. देवाच्या प्रिय मंडळी, आज आपण विचार करणार आहोत इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय. इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय आणि यातील पहिली 10 वचनं आपण ऐकलेली आहे. आणि या प्रस्तुत शास्त्र पाठामध्ये संत श्रेष्ठ पावलानं इफिस येथील मंडळीला देवाच्या कृपेने आपलं तारण होतं
हे स्पष्ट केलेलं आहे. आपल्याला प्राप्त होणारं तारण हे आपल्या चांगल्या कृत्यांनी, चांगल्या स्वभावानं, भरपूर दान धर्मांना होत असं नाही. हे देवाच्या कृपेनं आपल्याला देण्यात आलेलं आहे. हे संत श्रेष्ठ पावलानं इफिस येथील विश्वासणाऱ्या मंडळीला सांगितलेलं आहे. अर्थात माझा विषय तो नाही. आज आपल्या पुढं मननासाठी जो विषय मी ठेवत आहे तो विषय 10व्या वचनात आहे. आणि या ठिकाणी संत श्रेष्ठ पावलानं इफिस येथील मंडळीला आपल्या निर्मितीचा दैवी उद्देश काय आहे, आपल्या अर्थात मनुष्य मात्राच्या निर्मितीचा दैवी उद्देश किंवा दैवी अपेक्षा, दैवी हेतू काय आहे हे त्यानं 10व्या वचनात स्पष्ट केलेलं आहे. पहिल्या भागात तो म्हणतो, आपण सत्कृत्ये करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. पहिल्या भागामध्ये संत श्रेष्ठ पाऊल इफिस येथील मंडळीला म्हणत आहे की आपण सत्कृत्य, चांगली कृत्य, चांगली कामे करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले आपण त्याची हस्तकृती आहोत. त्याच्या हातांनी निर्माण केलेली त्याची निर्मिती आहोत. हा पहिला भाग आहे. दुसऱ्या भागात म्हटलंय, ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवानं ती पूर्वी योजून ठेवली आहे. आमेन. ती सत्कृत्ये करत आपण आपलं जीवन जगावं, दैनंदिन जीवन कंठावं म्हणून देवानं ती पूर्वीच योजून ठेवलेली आहे. दोन महत्वाचे भाग या वचनात आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं, देवानं आपल्याला कशाकरता निर्माण केले ख्रिस्ताच्या ठायी. आणि दुसरं, चांगली कृत्ये करतच आपण जीवन व्यतीत करणं हे बंधनकारक आहे. आणि ती चांगली कृत्य देवानं पूर्वी नेमून ठेवली आहे, पूर्वी योजून ठेवलेली आहेत. देवाच्या प्रिय मंडळी, झपाट्यानं हे वर्ष आता मावळतीकडे चाललेलं आहे. आणि माणसं फार सहजरीतीनं म्हणतात, काय पटकन दिवस गेले, काय झपाट्यानं वर्ष गेले. अर्थात या सर्व कॉमन प्रतिक्रिया आहेत. वर्षानुवर्ष या प्रतिक्रिया वर्ष संपत आलं की उमटतात. देवाच्या प्रिय मंडळी, वर्ष झपाट्यानं सरलं किंवा सरत आहे हे म्हणत असताना आणखीन एक महान सत्य आपण कधी लक्षात घेतो का? अनुवादाचा ग्रंथ 11वा अध्याय, अनुवादाचा ग्रंथ याचा 11वा अध्याय आणि याच्या 12व्या वचनात असं म्हटलंय, तुमचा देव परमेश्वर या देशाची काळजी वाहतो. वर्षाच्या आरंभापासून वर्षाच्या अखेरपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याची नजर या देशावर सर्वदा असते. वर्षामागून वर्ष एक पर्यंत आपल्याला परमेश्वराने दिली. जन्मापासून सुरू झालेला योग 14:5 प्रमाणे आयुष्याची मर्यादा नेमस्त करून देवानं आपल्याला या जगामध्ये पाठवलं. आणि ती मर्यादा वर्षांची आहे, किती वर्षांची आहे आपल्यातील कोणालाच माहिती नाही. ज्यानं ही मर्यादा नेमून आपल्याला या जगात पाठवलंय हे पूर्णपणे त्यालाच माहिती आहे. आजकालच्या प्रगत युगामध्ये आपलं जीवन व्यतीत करत असताना जन्मास येणारं बाळ
जन्माला कधी येईल याचा एक अंदाज जगित डॉक्टर सांगू शकतो, परंतु जन्माला आलेलं बाळ किती वर्ष जगेल हे काही त्याला अवगत होत नसतं, कारण हे देवानं त्याच्या हातात ठेवलं आहे. हे देवाच्या अधिकार कक्षातलं आहे. आणि म्हणून आपल्याला इतके वर्ष परमेश्वर देवबापानं या जिवंताच्या भूमीवर ठेवलं. प्रतिवर्षी आरंभापासून शेवटापर्यंत त्यानं आपल्यावर नजर ठेवली, त्यानं आपली काळजी घेतली, त्यानं आपल्या गरजा पुरवल्या, त्यानं आपल्याला आरोग्य दिलं. आणि हे वर्ष ज्यावेळेस आपण विचारात घेतो, या वर्षामध्ये तर फार अद्भुत रीतीनं आपल्या यहोवा देवानं आपल्याला राखलेला आहे, आपलं संरक्षण करून आपल्याला सुरक्षित ठेवलेलं आहे. आपण यहोवा तुझे आभार मानतो इतकंच म्हणून कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. यापेक्षा अधिक आपण काय केलंय? देवाच्या प्रिय, इतके वर्ष देवानं आपल्याला या जिवंताच्या भूमीवर ठेवलं, राखलं, सांभाळलं, प्रतिपाळ केला, सुस्थितीत ठेवलं. देवाच्या प्रिय, इतक्या वर्षामध्ये कधीतरी आपण हे सत्य जाणलंय का? मला निर्माण करण्यामाग देवाचा विशिष्ट उद्देश आहे. आपल्या प्रतिरूपात मला निर्माण करून देवानं या पृथ्वी तलावर पाठवण्यात देवाचा विशिष्ट हेतू आहे, देवाची अपेक्षा आहे. कित्येक लोक जन्माला आले, जगले आणि निघून गेले. कशा करता जगलो, कशा करता जन्मलो, कशा करता जगलो, त्यांनी कधी जाणायचा प्रयत्न केला नाही. कोणी त्यांना ते सांगण्याचाही प्रयत्न केला. कित्येक लोक जन्माला आले आणि निघून गेले. देवाच्या प्रिय, आज हे महान सत्य आपण लक्षात घेणार आहोत. तुम्हापैकी ज्यांनी हे जाणलं आणि जे त्याप्रमाणे जगत आहेत त्यांच्याकरता प्रेज द लॉर्ड, हालेलुया, तुम्ही प्रतिफळाला मुकणार नाही. परंतु हे मी त्यांच्यासाठी प्रामुख्याने आज सांगत आहे, ज्यांनी आजपर्यंत हे जाणलंच नाही. मला निर्माण करण्यामाग देवाचा विशिष्ट उद्देश आहे. देवाचा उद्देश आहे. नीतिसूत्रे 16वा अध्याय 4 वचन. देवानं सर्व काही विशिष्ट उद्देशानं निर्माण केलेलं आहे. दुर्जन देखील त्याने न्यायासाठी निर्माण केलं असं म्हणतो. विशिष्ट उद्देशानं निर्माण केलेले लोक. आणि पावलाने इफिसेतील मंडळीला हे सत्य विदित करताना सांगितलं, आपण सत्कृत्य, चांगली कृत्य, चांगली कामं करण्यासाठी ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे देवाची हस्तकृती आहोत. देवाच्या प्रिय, या वर्षाची वाटचाल लवकर संपेल. या वर्षामध्ये जर आपण एक आढावा घेतला आपल्या दैनंदिन जीवनाचा, आपल्या वागणुकीचा, आपल्या आचरणाचा, आपण केलेल्या कामांचा, आपल्या कृत्यांचा, आपल्याला काय उत्तर मिळतं? माग जसं मी तुम्हाला सांगितलं, नीतिसूत्रकाराद्वारे देवाचं पवित्र वचन आपल्याला काय सांगतं? नीतिसूत्रे 21:2, नीतिसूत्रे 21:2 आणि पुष्कळ लोकांचं या वचनाप्रमाणेच आपलं जगणं आहे. आणि या नीतिसूत्रे 21:2 मध्ये काय म्हटलंय? मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीनं नीट आहे, पण परमेश्वर अंतःकरण तोडून पाहतो.
प्रत्येकानं हे स्वतःच्या बाबतीत ठरवून टाकलेलं आहे, नवं तेच गृहीत धरलेलं आहे. आपण अमुक अमुक काम केलं हे चांगलं आहे, ते सत्कृत्य आहे, ते चांगलं काम आहे. परंतु देवाच्या दृष्टीनं ते काम चांगलं आहे का, ते कृत्य चांगलं होतं का, याचा विचार आपण करतच नाही. दुसरं महत्वाचं की ही चांगली कृत्ये जी आपण करायची ती पूर्वी देवानं योजून ठेवलेली आहे. तुम्हाला ठरवायला लावलेलं नाही तुम्ही हे करा. काय म्हटलंय? आपण ती सत्कृत्य करत आपला जीवनी प्रवास करायचा आहे हे देवानं पूर्वीच योजून ठेवलेलं आहे. देवाच्या प्रिय मंडळी, जर पूर्वी योजून ठेवलेलं आहे तर आपलं काम काय आहे? देवापासून हे जाणून घेणं. देवाने काय करा. धन्य होते शमशोनाचे आईवडील, जेव्हा शमशोनाच्या जन्माचा त्यांना निरोप मिळाला. वयातीत होते, वयोवृद्ध होते, पण विश्वासणारे होते, देवाचं भय बाळगणारे होते, धार्मिक होते. त्यांनी संशय व्यक्त केला नाही, फार छान निर्णय घेतला. आपण देवाला शरण जाऊ आणि देवाकडे जाऊन देवालाच विनंती करू. कशाची विनंती करू? ते देवाला शरण गेले आणि त्यांनी प्रार्थना केली, हे देवा, जे मूल तू आम्हाला देणार आहेस त्याचं संगोपन आम्ही कसं करावं, त्याची दिनचर्या काय असावी. पहा, शास्त्राचं पुस्तक 13वा अध्याय. देवाकडनं जाणून घेतलं. आपण जन्म देणार आहोत आणि म्हणून आपण त्या मुलाला संस्कारित करू नाही. देवा, तू देत आहेस, तू सांग त्याचं संगोपन आम्ही कसं करावं. देवा, तू सांग त्याची दिनचर्या काय असावी, त्याच्यावर काय संस्कार केले जावेत. होय, आपण सत्कृत्य करण्याकरता देवानं ख्रिस्ताच्या ठाई आपल्याला निर्माण केलं आणि ते सत्कृत्य करत आपण जीवन जगावं हे पूर्वी योजून ठेवलेलं आहे. किती वेळेस आपण जाणून घेतो देवापासून. सकाळी उठल्याबरोबर प्रार्थना करण्याची चांगली सवय पुष्कळांना. पुष्कळ हा शब्द मी वापरतो, सर्वच हा शब्द वापरत नाही. पुष्कळांना ही सवय आहे प्रार्थना करून दिनचर्येची सुरुवात करण्याची. काय त्या प्रार्थनेमध्ये उल्लेख असतो? इतर सर्व बाबी असू द्या, आठवून पहा आपल्या प्रार्थना. आपण देवापासून हे जाणलं का? देवाला विनंती केली का? देवा, मी सत्कृत्य चांगले काम करण्याकरता ख्रिस्ताच्या ठाई तुझ्याद्वारे निर्माण करून या जगात पाठवलंय. इतके दिवस तुम्हाला ठेवलंस, आजचाही दिवस तुम्हाला दिलास. देवा, आज ती कोणती चांगली कामं मी करावी जे तू पूर्वी योजून ठेवलंय, मला प्रगट कर. केली ही प्रार्थना देवाकडे कधी? मागितलं देवाकडे कधी हे नम्रतेनं? आपण फक्त एवढंच देवाला म्हणतो, देवा, दिनचर्येला सुरुवात करत आहे, सुखरूपने आणि सुखरूप घेऊन ये. सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये पुरव. आपण सत्कृत्य करण्याकरता जगात पाठवलेले लोक आहोत. पहा, पवित्र शास्त्रात काही लोक आपल्याला दिसतात, त्यांनी आपलं काम देवाच्या दृष्टीनं चांगलं आहे हे जाणूनच केले. उत्पत्तीचा ग्रंथ 39वा अध्याय. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 39वा अध्याय आणि याच्या पहिल्या 6 वचनामध्ये आपल्याला एक प्रसंग पाहायला मिळतो. सर्वांना परिचित असलेला हा प्रसंग आहे आणि तो प्रसंग योसेफाच्या जीवनाबद्दलचा आहे. आपल्याला माहिती आहे, त्याच्या भावंडाने द्वेषापोटी त्याला विकून टाकलं आणि त्याचा द्वेष कशा प्रकारे त्यांनी प्रगट केला हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि या 39व्या अध्यायामध्ये आपल्याला एक सुंदरसा प्रसंग दिसतो. काय म्हटलंय पहा. इकडे योसेफास मिस्र
मिस्रात नेले, तेव्हा ज्या इश्माईली लोकांनी त्याला तेथे नेले होते त्यांच्यापासून त्याला पोटिफर नावाच्या एका मिस्राने विकत घेतले. तो फारोचा एक अंमलदार असून गार्द्यांचा सरदार होता. परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धनाच्या घरी असे. परमेश्वर त्याच्याबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेई त्यात परमेश्वर त्याला यश देई असे त्याच्या धन्याला दिसून आले. योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. योसेफ त्याची सेवा करू लागला आणि त्याने त्याला आपल्या घराचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले सरदार व सर्व काही केले. तेव्हापासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मिस्राच्या घरादाराचे कल्याण केले. त्याचे घरदार, शेतीवाडी या सर्वात परमेश्वराने आशीर्वादित केले. त्याने आपले सर्व काही योसेफाच्या हाती हवाली केले होते, म्हणून तो अन्न खाई त्या पलीकडे आपले काय आहे ह्याचे त्याला भान नसे. योसेफ तरुण आणि बांधेसूत होता. पहा, पोटिफरानं योसेफाच्या स्वाधीन सर्व करून टाकलं. तो फक्त त्याच्या घरामध्ये खायचं काम करायचं, या पलीकडे तो कशात लक्ष घालत नव्हता. योसेफा तरुण, देखना, बांधेसूत होता. आणि पुढच्या प्रसंगात आपल्याला पाहायला मिळतं की पोटिफराच्या पत्नीची नजर त्याच्यावर गेली आणि जे देवाच्या दृष्टीनं पापकर्म आहे ते योसेफानं तिच्याबरोबर करावं म्हणून तिनं त्याला भाग पाडलं, पण त्यानं नकार दिला. आमेन. योसेफानं या गोष्टीला नकार दिला. तरुण आहे, बांधेसूत आहे, देखणा आहे, परंतु देवाचं भय बाळगणारा देव त्याच्या बरोबर आहे आणि म्हणून त्याला भान या गोष्टीचं आहे. माझ्या धन्यानं माझ्यावर विश्वास टाकला. घरात अन्न खाण्यापलीकडे तो कशात लक्ष घालत नाही, सर्वस्वावर त्याने मला अधिकार दिला. याचा अर्थ असा मुळीच होत नाही की जरी संधी चालून आली आणि मी तिचा गैरफायदा घेतला, काय करणार आहे? नाही. योसेफ भानावर होता का देव आपल्या बरोबर आहे, माझा देव माझ्या बरोबर आहे याचं भान त्याला आहे आणि त्यानं या पापापासून स्वतःला रोखलं. जे पाप त्यानं केलं नाही त्याकरता त्याला शिक्षा होती. चांगलं कृत्य, देवाच्या दृष्टीनं चांगलं काम योसेफानं केलं. तो अधिक रीतीनं देवाच्या पसंतीस उतरला. आज पुष्कळशे तरुण तरुणी भयंकर वासनासक्त जीवन जगत आहेत. विवाहित आहेत तरी वासनासक्त जीवन जगत आहे, पण समाजात कुटुंबात ताटमानेनं जगत आहे. परमेश्वर त्यांना क्षमा करो. परमेश्वर त्यांना क्षमा करो. ताटमानेने जगत आहेत. मंदिरात जबाबदाराच्या पदांवर काम करतात. युवक संघामध्ये जबाबदारीच्या पदावर काम करतात. महिला मंडळामध्ये जबाबदारीच्या पदावर काम करतात, पण वासनासक्त जीवन जगत आहे. याकरता देवानं ख्रिस्त येशूच्या ठाई आपल्याला निर्माण केलेलं नाही. इतके वर्ष सरलं, हेही वर्ष कशात सरलत आहे? या वर्षात आपण काय केलेलं आहे चांगलं काम? योसेफानं चांगलं काम केलं. जे कृत्य त्यानं केलंच नाही त्याला शिक्षा भोगावी लागली, पण तो देवाच्या मर्जीत अधिक रीतीनं उतरला. त्यानं त्याही परिस्थितीत भान ठेवलं. आज पुष्कळशे तरुण तरुणी हे भान ठेवत नाहीत. कुटुंबामध्ये हे भान राहिलेलं नाही, मंडळीत हे भान राहिलेलं नाही, समाजात हे भान राहिलेलं नाही. सॉरी टू से. आपण सत्कृत्य करण्याकरता ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले देवाचे हस्तकृती आहोत.
आणि ती सत्कृत्य आचरत जीवनाचा प्रत्येक दिवस आपल्याला जगण्याचं बंधन आहे आपल्यावर. आपण काय जगलो, काय कृत्य केली, काय कामं केली, देवाच्या अंतर्मुखून विचार करण्याची गरज आहे. ज्यावेळेस आपण नेहम्याच्या पुस्तकामध्ये येतो, नेहम्याचा ग्रंथ 4था अध्याय, आपल्याला माहिती आहे की नेहम्याला समजलं की यरूशलेम दुरावस्थेत आहे आणि तिच्या वेशी जळून खाक झालेल्या आहे आणि नेहम्या पण गुलाम म्हणून एका राजाच्या अधिपत्याखाली आहे. त्याच्या बंदिवासात आलेल्या इतर भावंडांकडनं त्याला यरूशलेमेचा वृत्तांत कळतो आणि तो ऐकल्यानंतर हा नेहम्या गुडघ्यावर येतो, प्रार्थना करू लागतो, उपवास करू लागतो. 4 महिने नेहम्यानं गुडघ्यावर येऊन प्रार्थना केली, उपवास केले, अश्रू ढाळून प्रार्थना केली. का? माझे भावंड दुर्दशेत आहेत, यरूशलेम उजाड झालेली आहे, संरक्षण राहिले नाही. ती उभी करायची आहे, ती उभी करायची आहे, कारण देवाच्या लोकांची नगरी आहे. आणि योसेफानं 4 महिने अश्रू ढाळून एकट्यानं प्रार्थनेमध्ये हे ओझं घेतलं, गुडघे टेकून प्रार्थना केली. 4 महिन्यानंतर तो कामाला लागला आणि देवाच्या कामाला लागला. त्याचा परिणाम काय? त्याचा परिणाम काय? 6वं वचन, 4था अध्याय 6वं वचन. ह्या प्रकारे आम्ही सर्वांनी कोट बांधण्याचे काम चालवले. तो कोट निम्मा तयार झाला, कारण लोक अगदी मनापासून काम करत होते. हालेलुया. नेहम्या गुलाम आहे, दास आहे. इतरही त्याचे भावंड गुलाम आणि दास म्हणून तिथे आणले गेलेले आहेत. नेहम्या आपुलकीनं चौकशी करतो, आपुलकीनं चौकशी करतो. देवाच्या प्रिय मंडळी, या 6 महिन्याच्या लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये किती आपुलकीनं आपण किमान आपल्या स्वतःच्या नातलगांना तरी फोन करून विचारलंय का हो त्यांना? काही ठराविक लोक नियमितपणे सकाळ संध्याकाळ एकमेकांशी फोनवर बोलतातच. कारण वेगवेगळी असते. आपण किती आत्मीयतेने, आपुलकीने आपल्या नातलगांची चौकशी केली, मंडळीतील लोकांची चौकशी केली. 6 महिन्यामध्ये तर कित्येक लोकांचा फोनवरही संपर्क नाही. देवाच्या प्रिय नेहम्याबरोबर इतरही लोक बंदिवासात आलेले होते. चौकशी एकट्या नेहम्याने केलेली आहे. अश्रू ढाळून प्रार्थना नेहम्याने केलेली आहे. यरूशलेम उभी केली गेली पाहिजे, नेहम्याला वाटलेलं आहे. आजही असे चांगले कृत्य करणाऱ्यांचं प्रमाण इतकं गौण आहे, इतकं अल्प आहे. प्रार्थनापूर्वक तयारी केली, अश्रू ढाळून प्रार्थना केली, उपवास करून प्रार्थना केली. नेहम्याला स्वतःचं घर उभं करायचं नव्हतं. स्वतःच्या फक्त कुटुंबाकरता तो करत नाही. माझे बांधव दुर्दशेत आहे. प्रार्थना, उपवास याद्वारे उभारी आणि कोट निम्मा बांधून तयार झाला, कारण लोक मनापासून काम करत होते. उभारणीचं काम, उजाड झालेलं स्वरूप नव्यानं उभं करायचं.
नवी उभारणी मनापासून कामाची गरज आहे. मन लावून काम करण्याची गरज आहे. देवाच्या प्रिय, आज आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. हे वर्ष सरत आहे. नुसतंच मुखानं बोलू नका. झपाट्यानं दिवस गेले, झपाट्यानं वर्ष गेलं. या वर्षात मी सत्कृत्य करू शकलेलो आहे का, जे देवाच्या दृष्टीनं आहे आणि देवानं पूर्ण योजून ठेवलेलं आहे. किमान आपण हे जाणून तरी घेतलंय का, देवा या वर्षात मी कोणती चांगली कामे करावी असं तू योजून ठेवलेलं आहेस आणि तेच माझ्याकडनं करावं, तेच मी करावं. किमान प्रार्थनेद्वारा आपण देवाकडनं हे जाणून घ्यायचा तरी प्रयत्न केला का आपल्याला? किमान हे जाणण्याची गरज तरी आपल्याला वाटली काय? मोठ्या आनंदानं आपणही सणाच्या तयारीला लागू. वर्षभर माझ्या देवानं माझी काळजी यासाठी मुळीच घेतली नाही की वर्षाच्या शेवटी आनंदाचा सण आहे, तो मला आनंदानं साजरा करता येईल. वर्षभर माझ्या देवानं माझ्यावर नजर ठेवून माझी काळजी यासाठी घेतली की मी त्याच्या दृष्टीनं सत्कृत्य करत त्याचं गौरव प्रगट करा, त्याला उंचवावं, त्याच्या नावाला पट्टा लागल असं मी विचारानं सुद्धा काही करू नये. कृती तर लांबच आहे. विचारानं मी करू नये, पाहण्यानं मी करू नये, ऐकण्यानं मी करू नये, बोलण्यानं मी करू नये. घेतली खबरदारी आपण या वर्षात. देवाच्या आपण सत्कृत्य करण्याकरता निर्माण केलेले देवाचे हस्तकृती आहोत. अंतर्मुख होऊन जेव्हा तुम्ही शांत डोक्यानं याचा विचार करा, देवाच्या प्रियमुळे पहा आपल्याला उत्तर काय मिळतं. पहा आपल्याला उत्तर काय मिळतं. या ठिकाणी मी थांबणार आहे. वेळेचं बंधन आहे. टेक्नॉलॉजी जरी आपल्याला उपलब्ध असली तरी वेळेचं बंधन असल्यामुळं या ठिकाणी मी थांबत आहे. पुढील रविवारी आपण आणखीन याबाबत विचार करणार आहोत. तुम्ही विचार करा. येणाऱ्या आठवड्यामध्ये जर संदेश ऐकत असाल तर जरूर विचार करा आणि उत्तर शोधा. मी देवाच्या दृष्टीनं देवानं योजून ठेवलेलं सत्कृत्य केलेलं आहे काय? प्रार्थना. यहोवा आभार मानतो या वचनांद्वारा आम्हाशी बोललास. ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे वागणारा अंतःकरण द्यावसी प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तो ऐकली द्या. आमेन. ज्यांचे वाढदिवस आणि लग्न वाढदिवस पुढील आठवड्यामध्ये आहेत, अशांची नावं मी घोषित करतो. त्यांच्यासाठी पाळकसाहेब प्रार्थना करतील. दिनांक 15/11 रोजी डॉक्टर सौरभ मिलिंद माटेगावकर यांचा वाढदिवस आहे. त्यानंतर 18 तारखेला एक वाढदिवस आहे कुलकर्णी रक्षणदा किशोर. 19 तारखेला मोर्डे वेरोनिका लवमेन. 20 तारखेला 2 वाढदिवस आहेत. खुशी अर्चना देठे आणि विश्वास डेव्हिड राजगुरू यांचे वाढदिवस संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे लग्न वाढदिवस 16 तारखेला रेव्हरेंड अनिल पातारे आणि सौ सुरेखा पातारे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्याचप्रमाणे 17 तारखेला मिस्टर अँड मिसेस सुहास प्रसाद घोरपडे आणि मार्गारेट यांचा
वाढदिवस आहे. त्याचप्रमाणे 17 तारखेला अभय कुमार अशोक डोंगरे आणि सौ सुवर्णा अभय डोंगरे यांचा लग्नाचा वाढदिवस संपन्न होणार आहे. या सर्वांसाठी पाळकसाहेब प्रार्थना करतील. प्रार्थना करूयात. सर्व समर्थ गौरव यहोवा देव बापा, या वेळेमध्ये सर्वप्रथम ज्यांचे लग्न वाढदिवस या आठवड्यात संपन्न होत आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. त्यामध्ये तुझे सेवक आणि आमचे बंधू रेव्हरंड अनिल पातारे आणि त्यांची पत्नी सुरेखाताई, त्याचप्रमाणे मिसेस अँड मिस्टर सुहास घोरपडे, मिसेस अँड मिस्टर अभय डोंगरे, मिसेस अँड मिस्टर सोलोमन, या सर्वांचे लग्न वाढदिवस या आठवड्यामध्ये संपन्न होत आहेत. एकपर्यंत त्यांना सांभाळण्यास आभार मानतो. पुढील वाटचालीमध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबासह नव्यानं आशीर्वादित कर आणि दीर्घायुष्य दे अशी माझी प्रार्थना आहे. ज्यांचे जन्मदिवस या आठवड्यामध्ये संपन्न होणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही प्रार्थना करतो डॉक्टर सौरभ माटेगावकर, कुमारी रक्षंदा कुलकर्णी, त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो वेरोनिका मोर्डे, खुशी देठे, विश्वास राजगुरू, त्याचप्रमाणे सात्विक वाडकर आणि अभिनव साळवे, या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो आभार प्रदर्शनाची की येथपर्यंत त्यांना सांभाळलं, राखलं, प्रतिपाळ केला. बापा देवा परमेश्वरा, येणाऱ्या दिवसांमध्ये अधिक रीतीनं त्यांना तू आशीर्वादित कर आणि या सर्वांना दीर्घायुष्य देऊन तृप्त कर अशी माझी प्रार्थना आहे. अशा प्रकारचे अनेक लग्न वाढदिवस आणि जन्मदिवस या सर्वांना तू दाखव. येशू ख्रिस्त आमचा हा प्रभू याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन. सर्व समर्थ देव तुम्हास आशीर्वाद देव, तुमचं संरक्षण तो करो, आपला मुख प्रकाश तो तुम्हार पाडो, तुम्हार तो कृपा करो, तुम्हाकडे परमेश्वर प्रसन्नमुख करो, तुम्हाला दीर्घायुष्य देऊन तुमचं जीवन सर्व प्रकारच्या आशीर्वादानं आता आणि सदा सर्वदा भरलेलं असं राखो. आमेन. यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. आशीर्वाद घेऊन उपासनेची सांगता सुवंद देव या गीताद्वारे करूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे तुझं नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने व तुमचे अंतःकरणे आपला देव परमेश्वर व आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रेमात राखो. आणि आता देव बापाची प्रीती, देव पुत्र याची कृपा आणि देव पवित्र आत्म्याची सहभागिता, सहजीवन आणि आशीर्वाद आम्हा सर्वांबरोबर, देवाच्या सर्व प्रिय मंडळी बरोबर आतापासून इथून पुढे युगानुयुग राहो. आमेन. सुवा